नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवनमध्ये गेले कित्येक वर्ष खरवंडीकर बाबा राहत आहेत आणि छोटीशी स्टोरी मी सांगते. सुरुवातीला बाबांसोबत त्यांच्या मिसेस राहत होत्या, पण अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि गेले 2 वर्ष कंप्लीट होतील बाबांना. तर आपल्या शांतीवनमध्ये राहत आहेत आणि आमचं ते एक कुटुंबाचा भाग झालेत आणि इतकं छान आमचं प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचं बॉन्डिंग झालं आहे आणि खूप म्हणजे त्यांचं इथे प्रत्येक दिवस आनंदाचा जातो आहे. तर मला एवढंच सांगायचं होतं की त्यांना जो दातांचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना कोणतीही गोष्ट खाता येत नाही आहे. आपण तरी पण त्यांना मिक्सरमध्ये बारीक करूनच देतो आहे आणि जेवढे शक्य आहे ते सॉफ्ट पदार्थ खातात. तर त्यांची इच्छा होती की मला तुम्ही म्हणजे आपण डेंचल जे बसवतो, मराठी शब्दात आपण बचळी असं म्हणतो, तर त्यांना ती बसवायची आहे. जर प्रत्येक वेळेस तुम्ही नेहमीच मदतीचा हात पुढे करतात, तर मला अपेक्षित आहे की खरवंडी बाबांसाठी सुद्धा तुम्ही धावून यावं आणि जेवढे शक्य होईल तेवढी बाबांना स्वतःहून मदत करा. आणि त्यांची अजून 86 चालू आहे. आमची तर खूप इच्छा आहे त्यांनी सेंचुरी मारावी, 100 क्रॉस करावं. जर अजून आपल्याकडनं काही मदत करता आली तर नक्कीच ते 100 क्रॉस करतील असं मला वाटतं. किती वर्ष जगायचं आहे काय माहिती, पण जगायची इच्छा भरपूर आहे आणि दातांचं काम केलं तर नीटनेटकं खाता येईल ना. ना. निश्चित खाता पिता चांगलं येईल, तर चावलं जाईल, त्यामुळे पचन बिचन सगळं नीट व्यवस्थित जाईल. होईल. ते तर प्रॉब्लेम होणार नाही तर काही. नेहमीच तुम्ही सगळेजण मदत करता प्रत्येक गोष्टीसाठी. इथील आजी आजोबांना काय हवं आहे नको आहे किंवा आपल्या बेघर बांधवांसाठी सुद्धा एक शब्द जरी टाकला तरी ती गोष्ट एक 7 ते 8 दिवसामध्ये आश्रमापर्यंत पोहोचली जाते. तर मला अपेक्षित आहे की हा सुद्धा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही मदतीचा हात पुढे कराल आणि खरवंडी बाबांना तुमच्यामुळे अजून आयुष्यातले 15 वर्ष वाढावेत हीच माझी इच्छा आहे. तर नक्कीच मदत करा. आणि जर बाबांना भेटायचं असेल तर आपल्या वारजे वृद्धाश्रमात ते आहे, वारजे ह्या एरियातल्या, लोकेशन पुणे. तर नक्की भेट पण घ्या आणि मदत करता आली तर मदतसुद्धा करा. थँक्यू. बोला ना, मदत करा म्हणून. मदत करा. असं नका बोलू, फक्त म्हणा की एक त्याच्या मिनटं बाबा थांबा. तर मदत केली, बोला बाबा. हां, तुम्ही जर मदत केली तर माझं अजून आयुष्य चांगलं जाईल आणि शेवटचे दिवस आणखीनही सुखात जातील. धन्यवाद. धन्यवाद.